मुंबई मेट्रो 3च्या कामाला वेग आला असून अग्नि सुरक्षा ऑडिट नंतर हे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे। मी सध्या उभा आहे चर्चगेट मेट्रो स्थानकाबाहेर आणि आपण पाहू शकता या ठिकाणी अंतिम टप्प्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आरे ते कप परेड या मेट्रो 3च्या मार्गिकेमधील अंतिम टप्प्याचं आचार्य आत्रे व कप परेड स्थानकादरम्यान अग्नि सुरक्षा तपासणी सध्या सुरू आहे। आतापर्यंत सीएसटी विधान भवन त्याचबरोबर कप परेड या स्थानकाची तपासणी पूर्ण झालेली आहे। उरलेली जी स्थानकं आहेत हे येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होणार आहेत। मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन याकडून उभारले जाणार असलेल्या या 33.5 किलोमीटरच्या लांबीच्या भुयारी मार्गाचे एकूण 27 स्थानकं आहेत। त्यामधील पहिला टप्पा आर्य ते बीकेसी 7 ऑक्टोबर 2024 रोजी उघडण्यात आलेला आहे, तर दुसरा टप्पा बीकेसी आचार्य आत्रे हा 9 मे 2025 यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। आता अंतिम टप्पा या स्थानकाचा मुख्य म्हणजे कप परेड विधान भवन आणि त्याचबरोबर चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी, कळबादेवी, गिरगाव, ग्रँड रोड, मुंबई सेंटर, महालक्ष्मी आणि सायन म्युझियम अशा या स्थानकाचा समावेश आहे आणि या स्थानकाचे देखील काम पूर्ण झालेले आहे। सध्या या स्थानकाचे अग्नि सुरक्षा तपासणी या ठिकाणी सुरू झालेली आहे। अग्नि सुरक्षा तपासणीनंतर या ठिकाणी CMRS पथकाची अंतिम तपासणीचा अहवाल आल्यानंतर प्रमाणपत्र त्यांचं मिळाल्यानंतर ही स्थानकं देखील या ठिकाणचा मेट्रो 3चा शेवटचा टप्पा देखील सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।